राम राम मंडळी. पैसे देऊन हृदयाचं ठोकं कसं वाढवायचं हे कॅरोविल्सला गेल्यावर कळतंय. कारण कसं आहे माहिती का, डुडून डोंगर साजरा म्हणतात की नाही, त्यातलाच तो प्रकार. तर कसं आहे, कॅरोविल्सला परवा गेलो होतं आणि एवढ्या मोठ्या मोठ्या राईड आहेत की नाही, बघूनच गार होते. पण हाऊस काही कमी नाही हो, बसायचं सुट्टी द्यायची नाही. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आता हॉलिडे चालू होणार आहेत आणि हे बघा असं विंटर फेस म्हणून चालू होते. तर कॅरोविल्सला गेलं की सगळीकडे असं झगामागा दिसायला चालू होते, कारण आलाय जवळ ख्रिसमस. त्यामुळे सगळे मस्त असे सगळेजण राईड करतात आणि लाइटिंग वगैरे लावले ते बघत फिरतात. असं इथं चालू असतंय. क्रिसमस इथं जोरात असतोय. फक्त एवढंच की लोक फटाके वगैरे उडवत नाहीत, सेम आपल्या दिवाळीसारखं सगळीकडे असं धुमधाम असते. सगळेजण सुट्टीला येतात, एकमेकाला भेटतात, गिफ्ट देतात, असं चालू असते. आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे कॅरोविल्सला गेले की नाही, हे बघा ह्या अशा मोठ्या मोठ्या राईड असतात. पण बसून यायचंच घरला, कारण पैसे फिटलं पाहिजे. तो पैसे घातलेत त्याच्यात. बारक्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या अशा राईड असतात. बारक्यांच्या बरोबर तर करायच्या आणि मोठ्या बी सोडायच्या नाहीत. असं आहे इथं कॅरोवेंट्स. कसं आहे, जगातली सगळ्यात मोठी तिसरी राईड ह्या कॅरोवेंट्स मध्ये आहे. आता ती राईड केलं की झालं. आणि तिथं कसं आहे, राईड करताना फोन अलाव नसते, त्यामुळे तुम्हाला राईड करताना मी काय तुम्हाला व्हिडिओ करून दाखवू शकत नाही. बाकीचं हे बघा किती छान करून ठेवलंय डेकोरेशन. आवडलं तर नक्की मला सांगा.